शुभ सकाळ सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर चला, आज चालू आहे आपलं झाडू मारण्याचं काम. आणि सकाळचं वातावरण पाहू शकताय तुम्ही. तर ही जी दिसते ना, तर ही सगळी दारात खडी कच पडलेली आहे आपली. तर काय होऊन जातं, साडा रांगोळ करण्यासाठी ना, तर जागा ते मटेरियल टाकल्यामुळं जागाच नाही आहे. तर चालू आहे इथं थोडी गाडीची पण साफसफाई करण्याचं काम. आणि शुभ सकाळ सर्वांना. तर शेतामध्ये आलो होतो, तर घराच्या जवळच आपलं शेत आहे. तर म्हणलं चला ज्वारीच्या म्हणजे असं हुरडा वगैरे झाला की नाही बघू. तर चौकोड असं हिंडून पाहिलं, तर ज्वारीचा काही हुरडा जास्त म्हणजे लवकर पेरल्यामुळे आणि काही झालेला होता. आणि जे झालेला जो होता ना एकदम पक्का हुरडा, तर काय झालेलं होतं, पाखरांनी पूर्ण खाऊन टाकलेलं होतं. पाहिलं तर त्याच्यामध्ये दाणे नव्हतेच, कणसाला पूर्ण मोकळे केलेले होते कणस. तर भरपूर पाहिले मी, पण मग असे जे होते कवळे, तर त्याला काही एवढे दाणे वगैरे भरलेले नव्हते. पक्ष्यांनी पूर्ण दाणे खाऊन टाकलेले होते, जे पहिल्या स्टार्टिंगला आलेले होते जे कणस. आणि छोटे छोटे जे होते, आणि त्याच्यावर पूर्ण असा चिकट असा रोग पडलेला होता. तर म्हणलं चला आता थोडंसं वंशात पण करायचा असतो, तर त्याच्यासाठी पण ज्वारीचं कणीस लागतं. तर आजची आहे भोगी. तर सकाळी मी लवकर उठले आणि मस्त सडा रांगोळ झाली आणि देवाची देवपूजा केली आणि सूर्यनारायणाला ववसिलं. आणि म्हटलं चला आता आजची भोगी असल्यामुळे, आणि आमच्या इथे गल्लीमध्ये हे पण येणार होती दिंडी, तर म्हटलं चला थोडंसं लवकर आवरून घेऊ आज भोगी असल्यामुळं. तर आणि मार्केटमध्ये पण जायचं होतं भोगीचा बाजार वगैरे घ्यायला. तर दुसरे ब्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहेत माझे दिंडीचे वगैरे. तर दिंडी गेली, त्याच्यानंतर घरी आले, तर ह्या कुंभारींताई आलेल्या होत्या खण घेण्यासाठी, तर विकायला. तर त्या बैल वगैरे दरवर्षी घेऊन येत असतात. तर खण वगैरे घेतले. आणि आज हळदी कुंकाचा मान म्हणजे मकर संक्रांत. तर खूप आनंद उत्सव मकर संक्रांतीला मस्त वाटतं. तर खण आले होते, मस्त हळदी कुंकू दिलं त्यांना पण, खणांना पण. आणि त्याच्यानंतरून म्हटलं चला आता जायचं आहे मला पण गावामध्ये भोगीचा बाजार करण्यासाठी. आजचीच भोगी आहे, पण कामानिमित्त मला काही जाणं झालं नाही. तर म्हणलं चला आता मार्केटमध्ये जाऊ, तो पण ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर मी असे मस्त खण असे बघून घेतले काही, कारण काही किनला असे चीर वगैरे गेलेली असते ना, तर असे व्यवस्थित बघून घेतले म्हणजे बरं असतं. आणि काही फुटके पण असतात त्याच्यामध्ये. आणि काही सगळे सारखेच होते ते, आणि लहान मोठे काही नव्हते, कारण तुळशीचा खण म्हणजे थोडा छोटा असतो. पण त्यांनी सगळे सारखेच आणलेले होते. तर खणांना पण असं मस्त हळदी कुंकू दिलं. आता हा महिना म्हणजे पुसाचा महिना म्हणजे हळदी कुंकाचाच आपला मान असतो, हळदी कुंकाचा. तर म्हणलं चला आजची आहे भोगी. तर अजून बाजार वगैरे करायचा बाकी आहे. तर त्यांना मस्त हळदी कुंकू दिलं ताईंना त्यांना पण. आणि दारावरच आलेले होते विकायला, म्हटलं मग गावातून आणण्यापेक्षा. तर ही जी साडी दिसते ना, तर ही माझ्यापेक्षा लहान बहीण आहे. तर त्या बहिणीने दिवाळीला साडी घेतलेली होती. तर तिने तिच्या सासूला, माझ्या मम्मीला, त्यांना साड्या घेतल्या होत्या. तर तिने मला पण एक घेतली, म्हणे अक्का तुला पण एक दिवाळीची साडी. तर पाहू शकतायत हा मोरपंखी कलर आहे. आणि तुम्हाला दुसरी साडी दाखवते आता. तर ह्या मिस्टरांनी साड्या घेतलेल्या होत्या. साड्या आहेत ना, तर या साड्याला आहे ना आपल्याला घरी पिको फॉल करण्याची काहीच गरज नाही, कारण थोड्या महागाच्या साड्या असल्यामुळे ना, तर दुकानवाले तिकडूनच पिको फॉल वगैरे करून देतात. आपल्याला घरी काहीच गरज नाही पिको फॉल करायची. तर पाहू शकतात, त्याचा धागा वगैरे काही निघालेला असला तर ते रिझल्ट म्हणून असं बाजूला पीस काढतात. तर आपल्या साड्यांना पिको फॉल पण करून आलेला आहे. तर कलर कसे वाटले नक्की सांगा. साड्या झाल्या आहे मकर संक्रांतीला, दीपोळीची, मकर संक्रांतीची, आणि एक आहे ना वटसावित्री पौर्णिमाच्या 3 साड्या. तर म्हटलं चला, तर मिस्टरांना काही वेळ नव्हता तेव्हा. तर मग त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतरच आमची दिवाळी झालेली होती. तर म्हटलं चला. तर ही साडी जी दिसते ना स्किन कलरच आहे, तर ही ना मिस्टरांना आवडली होती.
तर ते बोलले जाऊ दे तुला व्हिडिओ काढण्यापुरती छान आहे. तर ही साडी अशीच घेतलेली होती. आणि त्याच्यानंतरून ही पाहू शकताय हा कलर. मी फुटून दाखवते. हा एक कलर आहे. तर पाहू शकताय हा कलर. तर तुमची झाली का मकर संक्रांतीची खरेदी? तर आमची आता ही मकर संक्रांतीचीच खरेदी आहे. हा एक कलर आहे. हा कलर पण छान आहे. ही साडी आजकाल खूप चालते पिंक कलर मध्ये त्याच्यामध्ये. तर मी एक हाऊस म्हणून साडी घेतलेली आहे. तर कसा कलर तुम्हाला कसा वाटतोय हा कलर? याच्यामध्ये थोडा व्यवस्थित वाटत नाही आहे, पण छान कलर आहे. तर आमच्या लाईटीला पण थोडा प्रॉब्लेम येतोय. आणि हे पाहू शकतात ही एक साडी आहे. ही पण मला आवडली होती तिथं. तर मिस्टर बोलले एक साडी म्हणता म्हणता 3-4 साड्या घेतल्या. तर पाहू शकतात ही एक साडी आहे. तर ही साडी मला खूप आवडली होती. छान आहे, डायमंड वगैरे आहे तिला आणि मस्त आहे. तर कलर तुम्हाला कसा वाटला? तर माझा चॉईस मध्ये आणि तुमच्या चॉईस मध्ये बराच फरक असेल, पण आता मी घेतलाय, आवडलाय. तर हे कलर नव्हता माझ्याकडे पण, आणि जोडीच्याच झाल्या त्या पण साड्या, असं झालं. तर ही एक साडी आणि ही एक साडी हे बघू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी हिरवासर कलर आहे नॉर्मली. आणि ह्या साड्या बघू शकताय तुम्ही. तर तुम्हाला कोणती साडी आवडला कलर वगैरे, तर तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा. तर मकर संक्रांतीची झालेली याच्यामध्येच खरेदी, मकर संक्रांत आणि दीपावली. तर चला, कशा वाटल्या साड्या नक्की सांगा. तर मार्केटमध्ये गेली होती भाजीपाला घेण्यासाठी. तर भाजीपाला आणि भोगीचं सामान पण आणायचं होतं, आपलं गाजर बोरं जे असतात ते. तर दारावर काही एवढं भाजीपाला म्हणावा असं काही येत नाही. तर आपलं हरभरा परत बोरं हे सगळं साहित्य आणण्यासाठी जायचं होतं मार्केटला. आणि मार्केटला जाण्यासाठी म्हणजे भोगीचा तर व्हिडिओ कालच पडायला पाहिजे होता भोगीच्या दिवशी, पण चला असू द्या, काही अडचण नाही आहे. सणच आहे आज पण मकर संक्रांत. तर मार्केटमध्ये गेले, मस्त गाजरं बोरं वांगे वाल वगैरे तर मम्मीनं त्यांनी घरूनच दिलेला होता, ज्वारीचे कणस वगैरे. तर म्हणलं चला जाऊन घेऊन येऊ. थोड्या गव्हाच्या वंब्या पण आणायच्या होत्या. आणि संध्याकाळचा भोगीचा स्वयंपाक वगैरे करायचा होता आपल्याला, म्हणजे तिळाच्या भाकरी, परत अजून मिक्स भाजी. तर मी भाजीपाला मार्केटमधून आणण्यासाठी मला वेळ झाला खूप, कारण आपलं काम चालू असल्यामुळे काय होऊन जातं, वर ते माणसं काम करतात बिचारे. तर मिस्त्री लोक, तर त्यांना मला दिवसभर चहा पाणी करावं लागतं. आणि त्याच्यामुळं मग घराच्या बाहेर निघायला मला लवकर वेळ नाही भेटत, कारण 2-3 महिने झाले हेच काम चालू आहे. कारण वेळेवर मला पण जेवण वगैरे भेटत नाही, कारण काय होऊन जातं, कोणी येणं जाणं चहा पाणी, म्हणजे असं मिस्टर बाहेर असल्यामुळं म्हणजे सगळं मला इथं थोडं बघावं लागतं. आणि मागचं तर मग मी थोडा उशिराच गेले मार्केटला भोगीचा, म्हणजे कालच ब्लॉग पडायला पाहिजे तुमच्यापर्यंत, पण काही जाऊ द्या. तर मग त्याच्यानंतरून भाजीपाला आणला मी. तर मिक्स भाजी वांगे सगळं साहित्य. तर त्याच्यानंतरून आता संध्याकाळची तयारी, भाजी निवडणं ते करणं. मला संध्याकाळी त्या मिस्त्री लोकांची 6 वाजता सुट्टी झाली. त्याच्यानंतरून मुलगा आणि मी 7 वाजले होते आम्हाला. 7-7:30 मी दिवाबत्ती केली आणि त्याच्यानंतरूनच मग मार्केटमध्ये गेलो. मग मार्केटमध्ये जाऊन यायला आम्हाला 8-8:30 झाले. तर त्याच्यानंतरून मग स्वयंपाक करणं, परत अजून बरेचसे कामं होते. मग असं कोणी परत अजून असं घरी कोणी ना कोणी येत राहतं. तर मग त्याच्यानंतर मी काय केलं, भाजीपाला निवडला. त्याच्यानंतरून मग आपल्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या करायच्या असतात, म्हणजे सगळ्या प्रकारची आज मिक्स भाजी करायची असती. तर सगळा मी भाजीपाला निवडून घेतला. त्याच्यानंतरून आज तिळाला खूप महत्त्व आहे.
हा महिना. तर आपलं भोगी आणि मकर संक्रांत या दिवशी तर खूपच तिळाला महत्त्व दिलेलं आहे. आणि मकर संक्रांत हा सण खूप महिलांसाठी खूप आनंद उत्सव, लहान मुलांना व जेंट्स लोक मस्त असे पतंग वगैरे उडवतात, खूप आनंद उत्सव सर्वांचा. तर चला तर आपली मिक्स भाजी करायला चालू केली आपण. तर मिक्स भाजी आपण भोगीची केलीच पाहिजे. आणि मिक्स भाजी सगळे बोरं, गाजर, वांग, वाल ही भाजी आपण मिक्स भाजी करतो, त्याला स्वाद खूप छान येतो. कोणताही सण असला तर आपण त्याचा प्रसाद वगैरे कोणताही केला तर म्हणजे स्वाद वगैरे खूप छान असतो. प्रत्येक देवाचं शास्त्र आहे आणि शास्त्रानुसार बी. आणि आपण कोणताही सणाचा स्वयंपाक वगैरे केला तर त्याला टेस्ट ही खूप वेगळीच येते, खायला खूप छान लागतो. आणि तिळाच्या भाकरी, तर तिळाच्या भाकरी आमच्या गावाकडची पद्धत आहे अशी नगर भागाची. तर आमच्या इकडे जेव्हा तिळाची भाकर केलेली असती भोगीच्या दिवशी तर लेडीज वौसायला जातात. वौसायला गेल्याच्या नंतर त्या ओसून आल्याच्या नंतर ती तिळाची भाकर दुसऱ्या दिवशी खायची आणि त्याच्यानंतरून दुसरं जेवण करायचं. तर पहिला घास खावायना पण तिळाच्या भाकरीचा भोगीचा खावा लागतो, त्याचा नेम आहे. तर तिळाची भाकर खात असतात. तर मग मी काही भाकरी वगैरे झाल्या तर त्याच्यानंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला, तिळाची भाकरी वगैरे केली. तर मिक्स भाजी तर मुलांना एवढी आवडत नाही, पण चला त्याचा मान आहे तर करावंच लागते तिळाची भाकर आणि मिक्स भाजी. आणि त्याच्यानंतरून मग सकाळी उशीर होईल तर त्याच्यामुळे मी काय केलं, म्हणलं चला पटकन वंसा पण करून घेऊ. आणि गव्हाच्या ओंब्या, परत अजून टाळचं म्हणते, त्याच्यानंतरून गाजरं, पेरू मी विसरून गेली होती, एवढी मी आठवणीने गेले. पण मग तरी काही ना काही आपल्याकडून माझ्याकडून म्हणजे विसरल्या जातच. तर मुलाला सांगितलं, म्हणलं दादा येताना ना पेरू घेऊन ये. तर लहान्या मुलांनी मग पेरू आणले मागून. तर पेरू, गाजर सगळे म्हणजे असं जे सीतामाईने जसा वंसा केला त्या वंसा आपल्याला करायचा आहे आता. तर मी संध्याकाळीच थोडाफार जेवढं होईल तेवढं ऊस वगैरे तेवढा करून घेतला. आणि त्याच्यानंतरून काही राहिलेलं म्हटलं उद्या सकाळी काही करू, तीळ वगैरे टाकू. आता सध्या जे थोडं कडक वगैरे ते कट वगैरे करून ठेवलं. आणि मकर संक्रांत ह्या वर्षी खूप आपल्याला म्हणजे एकादश आल्यामुळं अडचणच आलेली, थोडीशी अडचण म्हणजे व्यवसायला म्हणजे सकाळी नाही, आपल्याला 3:30च्या नंतरच जायचं आहे व्यवसायला बी. तर पुरणपोळ्याचा काही आज स्वयंपाक पण एवढा नाही आहे. तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक आपण आता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करणार आहेत, कारण आज खूप आपली मोठी एकादशी आहे. तर मोठी एकादशी त्र्यंबकेश्वरीतली खूप मोठी जत्रा असती. नाशिक पंचवटी तीर्थाचे ठिकाण आणि त्र्यंबकेश्वर तीर्थ मोठे मान. तर त्र्यंबकेश्वरची खूप मोठी जत्रा आहे. निवृत्तीनाथ पण. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. सर्वांना बाय बाय.